सुरुवात करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. उपस्थितांमध्ये असलेल्या उकंडे मॅडम, नागपती मॅडम, बनसोड साहेब, आमचे मित्र सतीजी डोके सर आणि आपण मित्रांनो, विषय सरांनी मला दिलेला आहे प्रशासन आणि समाजसेवी कार्यकर्ता. काय तुमचा प्रशासनाच्या आधी एक शब्द वापरलाय, सामाजिक समाज कल्याण प्रशासन व सामाजिक कार्यकर्ता. समाज कल्याण प्रशासन असा तो शब्द वापरलेला आहे व सामाजिक कार्यकर्ता. आपण सगळे सामाजिक कार्यकर्ता बनण्याच्या दिशेने आपली वाटचाल आहे. म्हणजे परीक्षा द्या, कुठेतरी थोडासा अनुभव घ्या आणि मग आपण समाजाकरता काम करा. आपल्या कॉलेजचं जे नाव आहे ते बरोबर साजेस आहे समाज कल्याणाच्या संबंधाने. मदर टेरेसा यांना शांततेचं नोबेल मिळालं आणि नोबेल पारितोषिक हा या जगातला सर्वोच्च पुरस्कार आहे. त्याच्यापेक्षा वरचा कोणताही पुरस्कार नाही. नोबेल प्राइज हे अनेक विषयामध्ये दिले जातात, दरवर्षी दिले जातात. नोबेलचा इतिहास म्हणजे तुम्हाला नोबेल पुरस्काराचा इतिहास, स्वीडन देशाचं नाव आहे. स्वीडनचे एक सायंटिस्ट होते. त्या सायंटिस्टने डायनामाइटचा शोध लावला. म्हणजे ग्लिसरीनवर जर नायट्रिक ऍसिड टाकलं तर स्फोट होतो आणि या स्फोटाचं तत्व घेऊन त्यांनी डायनामाइटचा शोध लावला आणि त्या शास्त्रज्ञांनी आपलं संशोधन विकलं आणि विकल्यानंतर मग शेवटी त्यांनी असं ठरवलं की एवढे पैसे आले मी काय करू, खूप रुपयामध्ये संशोधन विकलं आणि त्या पैशातून नोबेल पुरस्कार दिला जातो. आणि जेव्हा डायनामाइटचा शोध लागला तेव्हा रेल्वेचं जाळं वगैरे, बोगदे वगैरे व्हायला सुरुवात झाली. आपल्या शेतामध्ये आपण विहिरी करायचो ना, ते प्लास्टिकचे ट्रॅक्टर वगैरे राजस्थानचे यायचे, तेव्हा ते डायनामाइट वापरतो ना, पण ते वगैरे. लक्षात, ही देण आपल्याला त्या सायंटिस्टची आहे. आणि त्याच्या तो जो नोबेल पुरस्कार आहे हा जगातला सर्वात मोठा सर्वोच्च पुरस्कार आहे. त्या पुरस्कारापेक्षा आपण समोर अजून काहीच नाही. हे नाव म्हणजे मदर टेरेसाचं नाव दिलं आणि संचालक मंडळींनी, संस्थेच्या अध्यक्षांनी, प्रकाश भाऊ गजबी आमचे चांगले मित्र आहे, मार्गदर्शक आहे, त्यांनी एक सार्थक केलं, एक चांगलं काम केलं. आपण शिकवण्याचं काम करतो. इथे प्राध्यापक मंडळी आहे. समाज कल्याण विद्यार्थ्यांना शिकवता समाजाचं कल्याण कसं करायचं, म्हणजे एक प्रकारे आपण सुद्धा पुण्याचं काम करत आहात. आपले सुद्धा आभार मानलेच पाहिजे. म्हणजे आपली पाऊलवाट जी आहे हे केव्हा ना केव्हा मदर टेरेसाच्याच पाऊलवाटेवरती जाणार आहे, ते मिळणार आहे, याचा मला आनंद आहे. आपण पण आपल्या जीवनात चांगलं पुण्याचंच काम करणार आहात. आपल्या देशाला समाजसेवी लोकांची गरज आहे. आज आपण वर्तमानपत्रात जर वाचलं तर कुठेतरी ऍक्सिडेंट, कुठेतरी काळा बाजार, कुठेतरी धाड, कुठेतरी ईडी, कुठेतरी सीबीआय, कुठेतरी इन्कम टॅक्स, अशाच बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील. शेतकऱ्याच्या आत्महत्याचं प्रमाण आहे. म्हणजे आपण वाचतो की शेतकऱ्याची आत्महत्या झाली आणि लगेच पान पलटून टाकतो. आपण जवळजवळ दगड झालेला आहोत. दगड चांगल्या स्टँडर्ड भाषेत दगडूशेठ हलवाई झालो. दगडूशेठ हलवाई झालो आपण जवळजवळ, असंच नाव ठेवावं. आपल्या भावना मरू पाहत आहे, पण तुम्ही कुठेतरी आपल्या भावना जिवंत ठेवून एक चांगला समाज घडवा अशी मी आशा करतो. आणि आपल्या विषयाकडे येतो. प्रशासन हा शब्द, त्याच्या आधी एक थोडासा आपण एक प्रश्नोत्तर घेऊ. मी कोणाला पर्सनली प्रश्न विचारत नाही. शासन आणि सरकार या शब्दामध्ये आपण कसा फरक करतो? शासन आणि सरकार कसा फरक करतो आपण गाडीवर पाहतो ना, महाराष्ट्र शासन, साहेब लोक जातात ना, महाराष्ट्र शासन, आणि दुसऱ्या गाडीवर दिसते भारत सरकार. काय काय फरक आहे? भारत सरकार, आपण महाराष्ट्र सरकार नाही म्हणतो, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन. शासन हा शब्द म्हणजे जनरली दंड या अर्थाने आपण वापरतो. शासन करा, या देशावरती शासन करा.
म्हणजे दंड करा अशा अर्थाने आपण वापरतो. आलं लक्षात? तर हा एक प्रघात आहे. दोन्ही शासकच आहे. दिल्लीलाही बसलेले शासक आहे, महाराष्ट्रात मुंबईला बसलेले शासक आहे. परंतु इथे आपण महाराष्ट्र शासन म्हणतो, तर तिथे भारत सरकार म्हणतो. एवढाच फक्त फरक आहे. बाकी दोघेही हे प्रशासकच आहे, हे ऍडमिनिस्ट्रेटरच आहे, त्यांना चालवायचं आहे. निवडून येणारे हे नेते पॉलिटिशियन आणि जे पगारी आहे, IAS असतील, IPS असतील, IFS असतील, IRS असतील, IFS असतील, हे सगळे ऍडमिनिस्ट्रेटर आहे. म्हणजे हे सगळे प्रशासक आहे. शासक, पहा शासक हा शब्द आहे, त्याला जनरली आपण जोडतो. प्रशासक म्हणजे हे शासक आहे, हे शासन करते आहे. शासन या शब्दाचा अर्थ जसा मी तुम्हाला सांगितलं की फाईन वगैरे, शासन या शब्दाचा अर्थ नियंत्रण असा आहे. खऱ्या अर्थाने नियंत्रण म्हणजे त्यांना नियंत्रण ठेवायचं आहे, कंट्रोल ठेवायचं आहे. प्राचार्य म्हणून बनसोड सरांना नियंत्रण ठेवायचं आहे. तुमच्या बरोबर इथे हसतील, खेळतील, धावतील, उड्या मारतील, परंतु त्यांच्या सीटवर जेव्हा ते बसतील तेव्हा त्यांना नियंत्रण ठेवायचं असतं. हे नियंत्रण म्हणजे काही त्यांच्या हाती चाबूक आहे किंवा AK-47 आहे असायचा तो प्रकार नाही. परंतु नियमाचं पुढे जर समजा उल्लंघन कोणी केलं असेल तर मात्र त्यांना नियंत्रण ठेवण्याकरता काही नियमाचा आधार घ्यावा लागतो. हेच नेमकं प्रशासन आहे. 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, 3 बाबी महत्वाच्या आहेत, 3 संज्ञा फार महत्वाच्या आहेत. एक प्रशासन, दुसरं व्यवस्थापन आणि तिसरं संघटन. बेटा लिहू नको ठेवून दे. खूप लिहिलं नाही का, कोणती बेदरी मारली आतापर्यंत. बंद करा लिहू, पूर्ण बंद करा, एकदम मोकळे बसा. तू रे, कारण आपला विलेज कॅम्प आहे, मी काही कुणाला टेन्शन देणार नाही. मला माहिती विलेज कॅम्पमध्ये थोडंसं असं खेळत बोलायचं असतं. मग ते कॉन्फरन्स हॉलमध्ये थोडंसं चालते, पण इथे तसा काही प्रकार नाही. म्हणजे सहज ओघाओघानेच मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगायच्या ते सांगणार. त्या कॉपी खाली ठेवून द्या ना, माझ्यावर कशाला ठेवली. मस्त मोकळा बसा, चांगला हा मोकळा बसा, बिलकुल एकदम रिलॅक्स मूडमध्ये बसा. हाती काही नाही, मोबाईल हाती नाही, मस्त मोकळे बसा, फ्री माइंडने बसा. गुड, व्हेरी गुड. तुम्ही 5 प्रश्न आले पाहिजे, तोपर्यंत मी माईक सोडत नाही. तर तुम्ही 5 प्रश्न आले पाहिजे, तर मलाही शिकून जावं लागेल. ते त्यांना 2-3 गोष्टी सुद्धा करू. 3 बाबी या ठिकाणी महत्वाच्या असतात. एक प्रशासन, दुसरं व्यवस्थापन आणि तिसरं संघटन. कुठून सुरू करू? प्रशासन, व्यवस्थापन, संघटनापासून की संघटन, व्यवस्थापन, प्रशासन? कोणता घेऊ सांगा? प्रशासनापासून. नाही, मला वाटतं संघटनेपासून सुरू करतो, कारण ते लिंक तुटून नाही माझी लिंक म्हणजे वक्त्याची पण लिंक असते बरोबर, त्याची लिंक तुटून देऊ नका. आपण संघटन किंवा संघटना शब्द आपण ऐकतो. संघटना ही राष्ट्राची शक्ती आहे. राष्ट्रात जेवढ्या मजबूत संघटना राहील तेवढं राष्ट्र हे सशक्त होत असतं. त्याला इंग्रजीमध्ये आपण ऑर्गनायझेशन म्हणतो. अनेक संघटना असतात. म्हणजे समजा स्टेट ट्रान्सपोर्टवाले असेल, ST बसवाले त्यांच्या संघटना, शिक्षक असेल त्यांच्या संघटना, महाविद्यालयाचे प्राध्यापक असेल त्यांच्या संघटना, आणखी कोणी असेल त्यांच्या शेतकऱ्यांच्या संघटना. जेवढे विभाग, जेवढे डिपार्टमेंट, जेवढे कार्यालय तेवढ्या त्यांच्या संघटना आहेत. आणि संघटना असायलाही पाहिजे. ह्या संघटना काय करतात? आपल्या हक्कासाठी लढतात, न्याय्य हक्कासाठी संघटना लढतात. आणि बाबासाहेबांनी घटनेमध्ये फार मोठे अधिकार आपल्याला दिलेले आहेत. फार चांगले विस्तृत अशा प्रकारचे बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलेले आहेत. तुम्ही आंदोलन करू शकता, तुम्ही काळी फिती लावू शकता, काळी फित लावून तुम्ही काम करू शकता, तुम्ही मोर्चा काढू शकता, तुम्ही घेराव करू शकता. तर प्रोसेस आहे, एक प्रोसेस आहे. तुम्ही मुर्दाबाद जिंदाबाद म्हणू शकता,
म्हणजे एवढ्या सगळ्या सोयी सवलती संघटनेने आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारे प्रशासनावर आपण अंकुश ठेवतो. कारण शेवटी प्रशासन कोणी निर्माण केलं? आपण केलं आहे. प्रशासक आपणच बसवलेले आहे, ऍडमिनिस्ट्रेटर आपणच बसवलेले आहे. म्हणजे एखादा जर समजा ऍडमिनिस्ट्रेटर नियमाचं उल्लंघन करत असेल, काम व्यवस्थित करत नसेल, नियमाला बदल देत असेल, त्याच्यामुळे कोणावर जर अन्याय होत असेल, तर तुम्ही अशा अधिकाऱ्यांना घेराव करू शकता, तुम्ही मोर्चा काढू शकता, तुम्ही काळी फीत लावून काम करू शकता, तुम्ही प्रोटेस्ट करू शकता, तुम्ही उपोषणावर बसू शकता. एक तर साखळी उपोषण किंवा नंतर आमरण उपोषण. हे सगळे, ह्या सगळ्या सोयी सवलती आपल्याला घटनेने दिलेल्या आहेत. म्हणजे प्रशासनावर अंकुश ठेवण्याचं काम हे संघटना करत असते. आपण पाहतो संघटना जिथे नसेल तिथे नेते मंडळी किंवा प्रशासक किंवा व्यवस्थापक यांचं सर्वस्वी राज्य होऊन जाते. मग आपल्याला असं वाटतं की आपण जुन्या जमान्यात राजेशाहीच्या मोडमध्ये गेलो बाबा. आपण जुन्या काही कसं होतं की राजा आणि जज हा एकच होता. म्हणजे राजाच न्यायदान करायचा, त्याला वाटेल तसा न्याय, तो राजा तो न्यायाधीश. त्याच्यामुळे लोकांना काही माहीत नव्हता. पण पेशव्यांच्या काळामध्ये कुठेतरी थोडी सुधारणा झालेली दिसते की असा तुम्ही जा. रामशास्त्री म्हणून रामशास्त्री प्रभूने या जजची नियुक्ती मला वाटते माधवराव पेशवेंनी केली होती की काय, थोडंसं करेक्ट करून दिला मी जर चुकत असेल, करेक्ट माधवराव पेशवेंनी केली होती. आणि स्वतंत्र मी राज्यकारभार करतो, तुम्ही आपलं न्यायदान करा, मी तुमच्या कामामध्ये हस्तक्षेप करणार नाही, असं माधवराव पेशवे बोलले होते. एक मराठी स्वामी नावाची कादंबरी त्याच्यावरच आहे, माधवराव पेशवे स्वामी. आणि स्वामी सिरियल आली होती ना, स्वामी सिरियल फार चांगली सिरियल होती. आणि माधवराव पेशवे मला वाटते काय 22-24 वर्षी मरण पावले. त्यावेळेला काही टीबी ट्युबरक्युलोसिस असं काही त्यांना झालं होतं. आणि नारायणचा जो खून केला काकामाला वाजवा होते का, नारायण माधवरावचा मुलगा होता. थोडंसं करेक्ट करतो, नारायणला मारलं होतं दरवाजा म्हणजे पुण्याला, काका मला वाचवा, काका मला वाचवा, तो नारायणराव कायचा मुलगा असा. इतिहासामध्ये खूप कपट कारस्थान वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून आता आपण लोकशाहीमध्ये आहोत. आता जास्त कपट कारस्थान कोणाचे आपण चालू देत नाही. आपण सतर्क आहोत, कारण आपण प्रशासनावर अंकुश ठेवतो संघटनेच्या माध्यमातून. आता हे अंकुश ठेवण्याचं काम कोणी करावं? तसं आपला देश भित्र्यांचा देश असं म्हटलं तर चुकले आहोत. आपला देश हा भित्र्यांचा देश आहे असं मी हिमतीने बोलतो आणि बोलण्याची हिंमत करतो, कारण मी ठोस आहे. फार कमी लोक आहेत जे तुमच्यासाठी निडर आहे. निडर आहे. लोक मोठ्याने आवाज करत नाही, लोक घाबरतात. आपण पाहतो सध्या काय चालू आहे देशामध्ये, महाराष्ट्रात काय चालू आहे, घाबरट प्रवृत्तीचे लोक झाले. आपण हिंमत करत नाही. क्यों रे, एखाद्याने म्हणलं आपण असं म्हणण्याची हिंमत करत नाही. आपण खाली पडून घेतो. याच्यावर तुम्हाला एक चांगली स्टोरी सांगतो. नेहमीप्रमाणे बस असते ना, सिटी बस. ही सिटी बस चालू असते. सिटी बस चालू असते तर एक जण चढतो पठाण, लुंगी गिंगी घालून, हाती दंडा वगैरे असतो. कंडक्टर दरवाजा खोल. कंडक्टर दरवाजा खोलतो. हा बैठो, हा. ड्रायव्हरच्या लक्षात येऊन जाते कोणीतरी बेटा एखादा रूट माणूस बसलेला आहे. पठाण मी समजले तुम्ही आपल्या इथं आहे पठाण, आपल्या पठाण नाही कोणी. कधी 1-2 पठाणला ऍडमिशन देऊन देत जा. पुन्हा तो म्हणतो तिकीट, कंडक्टर म्हणतो तिकीट. तो म्हणतो पठाण डझंट पे, पठाण पैसे नाही देता. ठीक आहे ठीक आहे बट ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तोच वेळ, तशीच गाडी, तोच टाइम. बनसोड सर गाडी थांबली, पठाण तयार. कंडक्टर दरवाजा खोल. गाडी टेकपट टाक 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 बसला आपला मुली मुली करून. सर पैसे, पठाण डझन पे, पठाण पैसे नहीं देता.
असं ते रोजच सुरू होऊन गेलं, रोजच सुरू होऊन गेलं. तो ड्रायव्हर म्हणतो क्या बे उसको पैसे मग दे जाना, हाँ तू जरा मदद करना, मैं भाई तो चला गया वाला ड्राइविंग, मेरे को थोड़े पैसे मिलना उसको, कंडक्टर तू है, तू कर. त्याची काही हिंमत होत नाही, ड्रायव्हरची हिंमत होत नाही. नंतर काय होते, हा कंडक्टर सुट्टीवर जाते आणि 6 महिन्यांनी पुन्हा जॉईन होऊन जाते कामावर. ड्राइवर कहते अरे अरे तू तो बहुत बदल गया, मुझे उसे बदल गई, बाल वाल तू तो रंगरूट बन गया, और तेरा पहराव है जिनका पैंट वगैरह इधर ये लगा हुआ है, हाथ में कड़ा वड़ा है, तू तो बहुत बदल गया, 6 महीने कहाँ पे था. वो बाद में बताता हूँ, चलो बेल वाजत देता. तो पठाण त्याच ठिकाणी राहते. कंडक्टर दरवाजा खोल. हाँ आओ आइए बैठिए. तिकीट. पठाण डझंट पे. भाई काय म्हणते मग, वाय पठाण डझंट पे, पठाण पैसे क्यों नहीं देता. तो पठाण दबक्या आवाजात काय म्हणते, बिकॉज पठाण हैज ए बस पास, क्योंकि पठाण के पास बस की पास है. आता त्यांनी पहिलेच म्हटलं असतं भाय कायले निघाले रियाज पाणी करायला लागली असती नाही का, कायले जुडो कराटे शिकायला लागले असते, कायले कल्ले किल्ले वाढवा लागले असते नाही का. हिरो जसे कल्ले वाढवते ना विलन लोक, विशी विशी विलन एक दूरगीर घालते म्हणून एक लक्षात ठेवायचं, भाय बंद शिकायचं. काय म्हणाल, भाय आयुष्यात. आणि तुमच्यापासून मला तेच अपेक्षा आहे, तुमच्यापासून मला व्हायची अपेक्षा आहे. ते प्रेमाने होत नसेल तिथे रंगरूप पाहिजे. हा पावडर पोमीट लिपस्टिक याच्या भांडणीत तुम्ही पूर्ण कोणाचं नाही. तुम्ही काय म्हणाल, भाय. भाय हे तुमचं पावडर पोमीट लिपस्टिक आहे. या भायमध्ये तुमचं सगळं सौंदर्य संपवलेलं आहे. तुम्ही कुणी या भांडणीत नाही पडत ना, तुम्ही नाही पडत कोणी. मी जीवनाच्या भांडणीत पडलोच नाही. मी तर सतीश भाऊ नवरदेव झालो तेव्हा पावडर नव्हतं लावलं. मी नवरदेव झाल्यावर पावडर नव्हतं लावलं. तुम्हाला सांग मी आजपर्यंत पावडर लावलंच नाही. हे तुम्हाला दिसत असेल मी कधी पॉलिश गिलिश करत नाही, बिलकुल नाही. या भांडणीत पडूच नका. रिअल नॉलेज घ्या. आपल्या जवळची कोणची असेल आहे माहिती आहे, रिअल नॉलेजची हे असेल आहे. आपल्या जवळची डेअरिंग हे आपलं असेल आहे. तुम्ही बाबासाहेब काय म्हणतात, तुम्ही सिंहासारखे व्हा, कोणी तुमच्यावर अन्याय करणार नाही. तो कंडक्टर पहिले सिंहासारखा म्हटलं असतं भाय, तर त्याला म्हटलं असतं का मेरे पास बस पास आहे, पैसे काय तुम्ही आहे की नाही. सिंहासारखं होणे गरजेचं आहे. आज जर तुम्ही सिंहासारखे झाले नाही तर असे खूप उल्लेख कुठले तुमच्या अवतीभोवती राहील, तुम्हाला खाऊन टाकतील, तुम्हाला जरूर देणार नाही चांगले. हे लक्षात घ्या. बाबासाहेबांचं विधान मला नेहमी आठवते, तुम्ही सिंहासारखे व्हा, कोणी तुमच्यावर अन्याय करणार नाही. दुसरं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे का, आणि गुरगुर करा. गुरगुर MSWच्या विद्यार्थ्यांनी गुरगुर केलं पाहिजे. तुमच्यापासून मला गुरगुरची अपेक्षा आहे. जिथे कुठे अन्याय दिसत असेल तुम्हाला जाऊन पडण्याची गरज आहे. आणि त्याच्याकरता संघटित होण्याची गरज आहे. पहिलेच मी तुम्हाला सांगितलं की संघटना ही राष्ट्राची शक्ती आहे. अनेक संघटना येतात, अनेक संघटना जातात, अनेक संघटना खोलमडतात, अनेक संघटना तुटतात, अनेक संघटना मोडतात, अनेक संघटना मरतात, अनेक संघटना काढल्या जातात. चांगलं नेतृत्व मिळत नाही. क्वालिटी ऑफ लिडरशिप जेव्हा मी MBAच्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो तेव्हा मी विद्यार्थ्यांना विचारायचो की तुम्हाला काय वाटते का नेतृत्व म्हणजे काय, काय असला पाहिजे, नेतृत्वाचा मुख्य गुण कोणता. मी विद्यार्थ्यांना विचारायचो, सांग रे बाबा एक एक सांगा तुम्ही. सर जो पुढे चालतो, बाकी सगळ्यांना ठेवतो तो नेता, जो टॉर्च सारखी रोशनी दाखवतो तो नेता, चांगला खाऊ पिऊ घालतो, पिऊ वगैरे नाही यार, खाऊ. आता खाऊ पिऊ शब्द प्रयोग होऊनच गेला, काय लक्षात. तसे आता वेळ दिवसाचा आहे, ठीक आहे. तर जो खाऊ पिऊ घालतो तो नेता. सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हटलं मला जे पाहिजे ते एक वाक्य मला मिळालं नाही. नाही सर म्हणे तुम्ही काय सांगणार आहे, असं जो सर्वात पुढे राहतो तो नेता. म्हटलं मग त्याला पहा, नेता म्हणजे कोण, जो सगळ्यांना पुढे करतो आणि मागून जातो.
आप मेरे से आगे बढ़ो, आप एक 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 पाऊल मेरे से आगे बढ़ो, एवढं मोठं मन ठेवणारा तो आहे नेता. आपल्या देशात नेत्याची कन्सेप्ट वेगळा आहे. नेता म्हणजे कडक कपडे, मोठी गाडी, मधल्या खुर्चीवर बसणार, त्याच्या खुर्चीवर टावेल असणार, मोठा हार वगैरे, चमचे आजूबाजूला व्यवस्थित, आणि मग कार्यक्रम झाल्यावर तो कुठेतरी बसणार, काजू किसमिस बदाम वगैरे असणार. आणि तो नेता पाहिलाय तुम्ही नेता. एका कार्यक्रमात गेलो, मिनिस्टर साहेब येत होते, मधल्या खुर्चीवर त्यांनी टावेल ठेवला, मी समोर बसलो, टावेल ठेवला. म्हटलं माझ्या खुर्च्या जेवढ्या टॉप आहे जेव्हा पांढऱ्या टावेल ठेवायची गरज काय. मिनिस्टर आले त्यावेळी जाऊन उचलून घेतला आणि मंत्री बसले. म्हणजे कुठेतरी आपण काय गुलाम होत चाललो का. बाबासाहेबांनी समानता सांगितली आहे. कार्यक्रमात उशिरा येणारे स्टेजवर बसतात आणि लोक बिचारे उभे असतात. अरे उशिरा आला तर मागे उभा राहील तो, हे आधी आले नाही यांना बसू द्या ना. आपण कोणाची हिंमत नाही करत. आपली गेली दातकडीच बसून गेली. मला कार्यक्रमात सतीश भाऊ घाबरतात. कडू जर असला कोणी एकदम स्टेजवर चढत नाही तर त्याला माहिती आला गच्चे पकडून ओढून आहे, ह्या तसाही रंगरूडच आहे म्हणून, हा ह्या वाय बनते म्हणून असं आहे. हा चला म्हातारा असेल, मानवाईक असेल, काही कारण असेल, आला स्टेजवर बसता ठीक आहे. हे आजचे छोटे मोठे चोलर फोडून एक पटकन स्टेजवर चढून जातो, त्यांना हटकलं. ते नेते म्हणजे तुम्ही ते एमएसडब्ल्यू करून राहिले, तुम्ही काय नेते बनत रे. तुम्ही काय सामाजिक कार्यकर्ता बनत. ह्या विषयात दिलाय ना सामाजिक कार्यकर्ता. तुम्ही खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्ते व्हा. त्याच्याकरता तुम्हाला संघटन कौशल्य शिकावं. संघटन कौशल्य, समोर पुढच्याला समोर लोकांना आपल्या समोर ठेवणे, प्रसंगी आपण मागे राहणे, पण त्यांना मोठं होताना पाहणे, असं करत असेल कोणी तर तो नेता. तुम्हाला पटते की नाही माझी गोष्ट सांगा. कोणाला काही बोलायचं असेल तर बोला या विषयावर. म्हणजे आतापर्यंत तुम्ही बोलू नये, तुमचं मत मांडून द्या. असं आहे. काय वाटते तुम्हाला, कोण नेता, कसा नेता, कुठे नेता. नेता म्हणजे ठीक आहे, पॉलिटिकल यालाही आपण नेता सांगतो. नेता हा शिक्षण क्षेत्रातला राहू शकतो, क्रीडाच्या क्षेत्रातला राहू शकतो, राजकीय क्षेत्रात आहेच आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातले नेते होऊ शकतात. एखादा चांगला मार्केटिंग करत असेल तर उद्योगाच्या क्षेत्रातला एखादा नेता होऊ शकतो. आपण नेताच म्हणतो. नेता म्हणजे समोर असणार, मार्ग दाखवणारा, त्याला आपण नेता म्हणतो. सर्वसामान्य व्याख्या म्हणजे कसं, मार्ग दाखवणारा म्हणजे नेता. आपल्याला सुद्धा चांगला नेता व्हावा लागेल. त्याच्याकरता तुम्हाला पहिले संघटनेतून पुढे जावं लागेल. तुम्हाला संघटन कौशल्य आलं पाहिजे. तुम्ही स्किल डेव्हलप केलं पाहिजे. आपण तुम्ही स्किल असले पाहिजे. आणि कोणत्या तरी एखाद्या संघटनेसोबत तुम्ही जुळून राहा. शेतकऱ्याची संघटना असेल, रजिस्टर असेल किंवा नसेल, आपल्या गावात एखादी क्रीडाचं मंडळ असेल, क्रीडाचं मंडळ म्हणजे संघटनाच आहे. अशा करता तुम्ही संघटन करा. गणपती बसवण्याकरता संघटन करायचं नाही, दुर्गादेवी बसवण्याकरता संघटन करायचं नाही. चुकीची पद्धतीनं कोणी काम करत असेल त्याच्यावर अंकुश ठेवण्याकरता म्हणून असेल ते संघटन. हार तुझे आरत्याने टाळ्या हे आता आपल्याला शोभत नाही. आपण आता केलं ते भरपूर झालं, ते सोडा आता. मी बाबासाहेबांचं 85 घेतलं. मी तसा जातीचा कुणबी आहे, परंतु मी बाबासाहेबाला मानणार. आणि जे काही मी आजपर्यंत आहे ते बाबासाहेबांच्या 85ला पुढे. आणि बाबासाहेबांच्या 85ला एकच मी शिकवलो, खडं बोलायचं, निडरपणे बोलायचं, घाबरायचं नाही. अर्धे नेते तुम्ही तो बोलल्या सुद्धा. आता हे जे आहे आमदार झाले, खासदार झाले, यांनी काही खरा टाकून झालं का कुठं. कोणत्या आमदार खासदारांना झालं, कोणत्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षांना सदस्यांना झालं का सांगा बरं. तो नुसता बोलतो आणि तो त्याला टॅक्टिक्स जमून गेली आहे. लोकांवर इंप्रेस कसं करायचं ही टॅक्ट जमून गेली.
आणि सर्वसामान्यपणे त्यांच्या नशिबाने त्यांना असे लोक भेटून गेले, और बात खिलाओ पीछे भी घुमाओ. आपण असं करायचं, अशा नेत्याच्या मागे राहायचं नाही. उलट आपण आपली चांगली सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण एक नेतेगिरी सुरुवात करायची, चांगली दिशा दाखवायची. हा भाग झाला संघटनेचा. संघटना म्हणजे ऑर्गनायझेशन, ज्याला संघटना ही राष्ट्राची शक्ती आहे. तुमच्या तरी संघटनेमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व व्हा. पुस्तकं काही खूप शिकवत नाही तुम्हाला. पुस्तकं वाचणे फक्त परीक्षा पास होण्यापुरते, डिग्री मिळण्यापुरतं आहे. तुम्हाला समाज शिकवतो, समाज शिक्षण म्हणतो आपण त्याला. कोणत्या तरी एखाद्या संघटनेसोबत तुम्ही जुळून राहा. कधी तुमच्याकडे काही आलं समजा, या मिटिंगला उपस्थित राहावे, मिटिंगला जा, आपली मतं ठेवा, आंदोलनात राहा. एखादी पोलीसच्या एखादा दंडा घेऊन घ्या, एखादा दिवस वाटला तर जेलमध्ये चालले जा. रट्टे गट्टे खाल्ल्याशिवाय माणूस पुढे होत नाही. म्हणजे जा म्हणजे काही मुद्दा म्हणून नाही, मला मार बाबांना मला मारणं असं नाही. कुठेतरी चांगली दिशा देण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. ही अपेक्षा तुमच्यापासून आहे, मी दुसऱ्यापासून करणार नाही. चोरापासून मी चांगली अपेक्षा नाही करू शकत ना. चोर चोरी करणार, त्याला सवय पडून गेली आहे. परंतु जिथे कुठे एक समाजाचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे अशी आपण भूमिका आपल्या मनी रुजवून घेतली, त्यांच्यापासूनच मी चांगल्या गोष्टी होईल अशी अपेक्षा बाळगू शकतो, दुसऱ्यापासून नाही. मग तुम्ही संघटनेमध्ये राहा. तुमच्या गावात चांगली संघटना असेल, तुमच्या तहसीलमध्ये संघटना असेल, कोणत्याही चांगल्या, तुम्ही बहुतेक तर तुमच्याकडे शेती असेलच, चांगल्या शेतकी संघटनेमध्ये राहा. इमान एक बार राहा. मागे मागे मी शेतकरी संघटनेमध्ये होतो, जेव्हा शरद जोशी साहेब होते, इथे बिल्ला लावायचो. समजत काहीच नव्हतं, पण त्यांच्या मागे मागे चालायचो. शेवटी संघटनेमध्ये संख्यात्मकतेला सुद्धा महत्व असते. गुणात्मकतेला आहेच, पण संख्यात्मकतेला सुद्धा महत्व असते. त्याच्यामुळे तुम्ही संख्या सुद्धा कमीत कमी सुरुवातीला वाढवण्याचा प्रयत्न करा. गुणात्मकता नंतर आपोआप तुमच्याकडे येऊन जाईल. तेव्हा सुरुवात सामाजिक कार्याची ही कोणत्या तरी संघटनेसोबत आपली बांधिलकी ठेवून करा, असं माझं स्पष्ट तुम्हाला म्हणणं आहे. कुणाचं काही जुमत आहे? काही जुमत आहे का कुणाचं याच्यावर? काही कुणाला विचारायचं आहे इथपर्यंत? काही कुणाला काही सांगायचं आहे? काही नाही. आता संघटना हा शब्द झाला, आता मी येतो व्यवस्थापन म्हणजे काय. संघटनेची मी व्याख्या तुम्हाला सांगतो, ती इंग्लिशमध्ये आहे. दिओ हेमन नावाच्या एका विचारवंताने दिली आहे. ऑर्गनायझेशन इज द फॉर्म ऑफ एव्हरी ह्युमन असोसिएशन फॉर द अटेनमेंट ऑफ द कॉमन गोल. याचं मराठी सांगतो. दिओ हेमन काय म्हणतो, संघटना म्हणजे जिथे लोक जुळतात एका विशिष्ट उद्देशासाठी. उद्दिष्ट सगळ्यांचं एकच असते, सगळ्याचं मूळ एकच उद्देश आहे. एका विशिष्ट उद्देशासाठी जर लोक एकत्र येत असतील त्याला आपण संघटना म्हणतो. विमानाचा आवाज आला तर तुम्ही काही धाकी पडू नका, विमान नेहमी कोसळत नाही. तेव्हा संघटनेमध्ये उद्देश एकच असला, एका विशिष्ट उद्देशाने आपल्याला एकत्र यायचं आहे, त्याला आपण म्हणतो संघटना. कोणत्या तरी संघटनेमध्ये तुम्ही राहा. आता व्यवस्थापन. व्यवस्थापन म्हणजे त्याला आपण म्हणतो मॅनेजमेंट. मॅनेजमेंट म्हणजे मॅनेजर करतो ते मॅनेजमेंट. आता मॅनेजर शब्द तुम्ही कुठे कुठे ऐकलाय? बँकेत ऐकलाय, बँक मॅनेजर. अजून कुठे मॅनेजर शब्द ऐकला? डेपो मॅनेजर. बसनी जाता तुम्ही डेपो मॅनेजर, पास वगैरे काढायला जावं लागत असेल. आणखी मॅनेजर शब्द कुठे ऐकला? इंडस्ट्रीमध्ये. इंडस्ट्रीमध्ये मॅनेजर. अजून मॅनेजर शब्द कुठे ऐकला? खूप ठिकाणी ऐकला. मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक, आणि मॅनेजर जे करतो ते मॅनेजमेंट. आता मॅनेजर काय करतो? तर मॅनेजर आणि ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे मॅनेजर आणि कलेक्टर, मॅनेजर आणि एसडीओ हे काम सारखेच करतात. फक्त प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण मॅनेजर म्हणतो, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आपण प्रशासक म्हणतो. एवढाच फरक आहे. इन गव्हर्नमेंट
circle or sector we talk of administrator, but in private sector we talk of manager. म्हणजे खूप फरक नाही. काम कर कोई तेच करतो, तोही तेच करतो. कोणचं करतो? प्लॅनिंग, नियोजन करतो. ऑर्गनायझेशन, संघटन करतो. कंट्रोलिंग, नियंत्रण ठेवतो. मोटिवेशन, प्रेरणा देतो. स्टाफिंग, लोकनियुक्त करतो. डायरेक्शन, दिशादर्शन करतो. तसेच इतर असणारी त्याला जोडून असणारी कामे हे ऍडमिनिस्ट्रेटरही करतो, हेच मॅनेजर सुद्धा करतो. बँकेमध्ये तुम्ही पाहिलं असेल. आता ऍडमिनिस्ट्रेटर जे आहे त्याचा नियंत्रकाचा रोल मोठा असतो. मॅनेजर मोटिवेट करतो. म्हणजे जे आपल्या याच्यामध्ये पाहतो आपण फरक काय मग मॅनेजर आणि ऍडमिनिस्ट्रेटर मध्ये? मॅनेजर हा थोडासा मोटिवेट करतो. ऍडमिनिस्ट्रेटरला कंट्रोलिंग पार्ट फार मोठ्या प्रमाणात असतो. कलेक्टर असेल, कमिशनर असेल, SDO असेल, हे ऍडमिनिस्ट्रेटर आहे. ज्यांचा कामाचा व्याप खूप मोठा असतो. ते गव्हर्नमेंट अपॉइंटेड असतात, ते सरकारी असतात. यांच्या कामामध्ये नियंत्रण हा भाग मोठ्या प्रमाणात असतो. तर व्यवस्थापक जो असेल तोही हे सगळेच कामं करतो, पण याच्यामध्ये मोटिवेशन, प्रेरणा हा भाग थोडा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. एवढाच फक्त फरक आहे. सामान्य प्रशासन हा शब्द आपण ऐकला असेल. सामान्य प्रशासन, जनरल ऍडमिनिस्ट्रेशन. हा जनरल ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे मिनिस्टर आहे बरं का. म्हणजे जनरली मुख्यमंत्र्याकडे जे काही खाते असतात त्याच्यामध्ये जनरल ऍडमिनिस्ट्रेशन, सामान्य प्रशासन हे सुद्धा खातं असते. आपल्याकडे माननीय फडणवीस साहेब, माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे ते खातं आहे. आणि सामान्य प्रशासन हा विभाग आहे. आणि सामान्य प्रशासनामध्ये मुख्य काम म्हणजे काय? तर यांना नियोजन करायचं असते. बाकीच्या डिपार्टमेंट मधलं समन्वय साधायचा असतो. यांना अपॉइंटमेंट करायच्या असतात. अपॉइंटमेंट मध्ये येणाऱ्या इतर बाबी घ्यायच्या असतात लक्षात. जसं आपण पाहतो ना, ते कोणती तरी योजना आहे, आई वारली की मग ते मुलगा होईल, अनुकंपा वगैरे त्याला अनुकंपा वगैरे अशा योजना. गव्हर्नमेंट मध्ये रिक्त पद भरणे, विधवा वगैरे असेल तर त्यांना नोकऱ्या देणे. त्यानंतर अनेक तत्सम कामं ही सामान्य प्रशासनामध्ये येतात. आपल्या इथे हे खातं माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे आहे. आता मुख्यमंत्र्याकडे अनेक खातं असतात. मग हे विभाग असतात आणि विभागाचे प्रमुख असतात. म्हणजे सचिव लेवलचे अधिकारी असतात. सचिव, उपसचिव, अमर सचिव, अंडर सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी वगैरे अशा प्रकारचे जे पद आहेत ते आपापले कामं करत असतात. प्रशासन हा सरकार चालवण्याकरता महत्वाचा भाग असतो. प्रशासन आपण म्हणतो ना, तुमचं बा प्रशासन काही बरोबर नाही आहे. एखाद्या कार्यालयात तुम्ही जा, कुठे गेले बा, साहेबांची कॅबिन उघडली, मस्त चेअर आहे, बढिया, इकडे चेअर पडलेले आहे, टॉप टीप आहे बिलकुल. साहेब कुठे गेले तर साहेब गेले दौऱ्यावर. दौऱ्यावर म्हणजे नेमके कुठे गेले तो आम्हाला माहित नाही. तो दौऱ्यावर गेले, मग तुम्ही वापस जा. मग तुम्ही पाहता की बा असिस्टंट असेल, कधी कधी असिस्टंटही दिसत नाही. मग आपण विचारतो, मग कोणीतरी शेवटी आपल्याला क्लार्ककडे जाऊन ते काम करावं लागतं. आपण आलो आहे साहेबांना भेटायला. म्हणून एक गव्हर्नमेंटने नियम काढला की सोमवारी सगळेजण कार्यालयात असलेच पाहिजे. हा खूप जुना आहे. म्हणजे जे कोणी भेटीला आले तुम्ही सोमवारी तुमच्या सीटवर दिसलेच पाहिजे. नियम खूप आहे, पण नियमाला बदल देणारे खूप आहे. आणि तेच कारण आहे आपला देश मागे. अजूनही अनेक आघाड्यावर आपण फेल आहोत. ग्रामीण भाग म्हणजे हा शेतीचा भाग आहे. आणि ग्रामीण भागात लोक जवळपास 50-60% शेतीवरच अवलंबून आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचं उत्पन्न किती असेल? सरकारजवळ जर 100 रुपये जमा झाले तर त्या 100 रुपयात शेतीचं उत्पन्न किती असेल? अंदाज लावा बरं. सांगा किती असेल शेतीचं उत्पन्न? 1 लाख. आणि 100 रुपये जर आले सरकारजवळ तर शेतीचे किती आले? तर तू झोपून राहिला म्हणून प्रश्न विचारला आहे की नाही? त्याच्यामुळे एकदम झोपेच्या लाखापर्यंत चालला गेला.
100 रुपयातून फक्त 12 ते 13 पैसे गव्हर्नमेंट जवळ ते शेतीतून येतात. फक्त 13 पैसे. विश्वास नाही बसत. बाकी सेवा क्षेत्र आणि उद्योगाचे क्षेत्र याच्याकडून गव्हर्नमेंटला पैसे. आणि 100तून 13 पैसे आपण सरकारला देतो. आणि या 13 पैसे कमावणारे खूप जास्त लोक आहेत, म्हणजे जवळपास 50% तर आहेच. कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे. लोक शेती सोडून राहिले, लोक सेवा क्षेत्राकडे वळून राहिले, हॉटेल टाकून राहिले, बसेस घेऊन राहिले, चारधामच्या यात्रेला बसेस घेऊन राहिल्या. पेपरमध्ये ऍडव्हर्टाईज येते, टूर्स अँड ट्रॅव्हल्स येते ना, कॉम्प्लेट टूर्स अँड ट्रॅव्हल्स. एक दिवस 8 टूर्स अँड ट्रॅव्हल्स दिसतील तुम्हाला. वैष्णव देवी, अजून कोणत्या देवी, चारधाम, नाही का, इकडे तिकडे येतात मस्त फिरून. चित्रकूट, सगळ्याला देवा धर्माचे नाव नाही माहित तुम्हाला? अजून सांगा नाव. आपल्या परिचयाचेच आहे. पण एखाद्याला मी म्हटलं होतं एकाला, किंवा तू चारधाम यात्रा काढतो, तू विज्ञानाची यात्रा काढ. विज्ञानाची काढ. रमण सायन्स सेंटर नागपूरचं दाखव, मुंबईला नेहरू सायन्स सेंटर दाखव, चांगलं म्युझियम दाखव, एखादा चांगला किल्ला दाखव, नाही का, अजब बंगला दाखव. इकडे आपलं बाबासाहेब ठाकरेचा पार्क आपल्या इथे सुरू झाला, नागपूर रोडवर आहे, त्या टोलपाशी गोरेवाडा, तिथे दाखव. असं कोणी काढायला तयार नाही, त्याला गिराईकच मिळणार नाही. म्हणजे आपली मानसिकता बा कशी होऊन गेली. म्हणून म्हटलं मी आपण भित्री आहोत, आपण भित्री आहोत. अरे ठोस राहा, ठोस. देवा धर्मानं कुणी पुढे जाणार नाही, तुम्हाला ठोस व्हावं. नाही तर पाहिजे रुपया देवादाराचा, 9,000 रुपया देवादाराचा, याने होत नाही. कमजोर मन होऊ देऊ नका, स्ट्रॉंग राहा. स्ट्रेंथ असली पाहिजे तुमच्यामध्ये, तुमच्या मनगडामध्ये दम असला पाहिजे. दम. आम्ही लहानपणी पाहू, माझी मेंढी दिसते का म्हणून, असं विषय करू बरोबर. दम आहे, दम बंदे में दम आहे. हा दम निर्माण करा. दम जर समजा तुम्ही निर्माण करू शकले तर तुम्ही चांगले सामाजिक कार्यकर्ते बनू शकता. दमच नाही तर कायचे कार्यकर्ते करणार नाही, काय बनायचं? चांगला दम निर्माण करा, आपल्यामध्ये पोटेन्शियल निर्माण करा. अंधश्रद्धाळू बिलकुल होऊ नका. सत्य काय जाणून घ्या, विज्ञानाची कास करा, चांगले प्रयोगशील व्हा, चांगल्याच्या मागे लागा, चांगल्याला आपला नेता माना, त्याच्यापासून शिका. स्वतः काहीतरी आदर्श निर्माण करा, संघटित व्हा, चांगले नियोजक बना, चांगले नियंत्रक बना, चांगले प्रेरणा देणारे बना. हे सगळे गुण जर आपण आत्मसात केले तर आपण चांगले नेते होऊ शकतो. सामाजिक कार्यकर्ता हा एक प्रकारचा नेताच आहे. चांगल्या नेत्याचे गुण तुमच्यात नसेल तर तुम्ही सामाजिक कार्यकर्ता होऊ शकत नाही. आणि मॅनेजमेंट म्हटलं मी, मॅनेजमेंटची एक फार चांगली व्याख्या आहे. मॅनेजमेंटची व्याख्या मला आता आठवत नाही ती कोणी लिहिली आहे. मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ नोईंग व्हॉट यू वॉन्ट टू डू अँड सीइंग दॅट इट इज डन इन द बेस्ट अँड द चीपेस्ट वे. कोणी म्हटली होती का, F.W. टेलर नावाचा ऑथर असावा. मॅनेजमेंट हे आर्ट आणि सायन्स दोन्ही आहे. ऑफ गेटिंग द वर्क डन, काम करून घेण्याचं, अँड टू फाइंड आउट द बेस्ट अँड द चीपेस्ट वे ऑफ डुईंग इट. ते काम करून घेण्याकरता बेस्ट आणि कमी खर्चाचं कसं काय राहील, म्हणजे साधन राहील, ते म्हणजे व्यवस्थापन. आर्ट ऑफ गेटिंग वर्क डन. एकाने हे या व्याख्येमध्ये सुधारणा करून दुसरा काय म्हणते, काय व्याख्या करते तो व्यवस्थापन शास्त्राची. मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ गेटिंग अँड डुईंग वर्क विथ द पीपल. दुसऱ्यापासून काम करून घेणे आणि दुसऱ्यासोबत काम करणे म्हणजे व्यवस्थापन. शेतात जर समजा कामाला मजूर असेल, आपण जातो, थोडं त्यांच्यासोबत थोडं हलका करू लागावं नाही, त्याला पाहतो कसा हरिगीत. म्हणजे नुसतं तुम्ही बसलेले कोणतरी गडी काम करून राहिले त्यापेक्षा तुम्ही पण त्याच्यासोबत थोडं करून राहिले, जेवढं तुमच्याकडून होते. तुमचं काम
एक पट पेक्षा थोडं जास्त झाल्याशिवाय राहणार नाही. असं जर तुम्ही करत असाल तरच तुम्ही स्वतः आदर्श निर्माण करू शकता, चांगले सामाजिक कार्यकर्ते होऊ शकता. फक्त सांग कामे हे कधीही सामाजिक कार्यकर्ते निर्माण होऊ शकत नाही. व्यवस्थापनाचा रोल काय आहे? व्यवस्थापक मोटिवेट करतो, चालना देतो, प्रेरणा देतो. आगे बढ़ो, आगे बढ़ो, आप जीत सकते हो, दौड़ो दौड़ो, मंजिल नजीक है, देखो आपको मंजिल मिल गई आणि मंजिल तुम्हाला मिळून जातो. हा व्यवस्थापकाचा, मॅनेजरचा रोल आहे. प्रशासक सरकार दरबारी बसले आहे, ज्यांना गव्हर्नमेंटच्या पॉलिसी राबवायच्या आहे. कलेक्टर, कमिशनर, सेक्रेटरी, IAS, IFS जेवढे काही आहेत यांना आपण प्रशासक म्हणतो. त्यांना सरकारचे GR वगैरे इम्प्लिमेंट करायचे आहे आपल्या हाताखालच्या लोकांकडून. कदाचित एखाद्या वेळेला मोटिवेशन त्या प्रमाणात असेलच असं नाही. प्रयत्न तोही असतो की सगळे लोक मोटिवेट होईल, परंतु नियंत्रण हा भाग ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये महत्वाचा असतो, कारण त्यांना एवढा मोठा डोलारा चालवायचा असतो. प्रशासक, कमिशनर जो निर्णय घेत असेल याचा वाईट इफेक्ट होतो, फार जास्त लोक याच्यामध्ये संपर्क. सरकारच्या योजना त्यांना राबवायच्या असते, विशिष्ट टाईम पाहून योजना राबवायच्या असते, तेव्हा हे लोक फार सतर्क असतात. GRचा बरोबर शब्दाला शब्द वाचून त्याची अंमलबजावणी त्यांना करायची असते दिलेल्या वेळेच्या स्पॅनमध्ये. त्याच्यामध्ये चूक होता कामा नये, कारण चूक जर झाली समजा तर त्याला आपण ऍडमिनिस्ट्रेटर म्हणणार नाही. तो असा ऍडमिनिस्ट्रेटर तर सरकार काढून टाकेल, सस्पेंड होऊन जाईल किंवा डिसमिस होऊन जाईल किंवा कदाचित एखाद्या वेळेला जेलमध्ये चालला जाईल. तर 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिले संघटन, कोणत्या तरी एखाद्या संघटनेत तुम्ही राहा, ताकदीने राहा, निष्ठेने राहा, तळमळीने राहा, जिद्दीने राहा, स्वेच्छेने राहा, खरेपणाने राहा, तुम्ही चांगले संघटक होऊ शकता. दुसरं, व्यवस्थापक चांगले बनवा. नियोजन चांगलं असलं पाहिजे, नियंत्रण चांगलं असलं पाहिजे, मोटिवेशन चांगलं असलं पाहिजे, दिशा बरोबर तुम्हाला दाखवता आली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटर व्हायचं असेल तर तुम्हाला IAS, IPS वगैरे MPSC, UPSC या परीक्षेत तुम्हाला जावं लागेल, तेव्हाच तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटर होऊ शकता. आणि ते सुद्धा दरवाजे तुमच्याकरता उपलब्ध आहे. कोणताही ग्रॅज्युएट हा IAS, IPSच्या परीक्षेला म्हणजे UPSCच्या परीक्षेला बसू शकतो. तुम्ही त्याची चांगली तयारी करू शकता. पण फरक एवढाच आहे की तयारी खूप आधीपासून करावी लागते. IASची तयारी सोपी नाही. असे काही काही कोर्सेस आहेत. CA जर व्हायचं असेल तुम्हाला त्या याच्या तंद्रीत राहावं लागते. माझा मुलगा CA आहे, खूप अभ्यास करायचा. मी त्याला म्हणायचो बाबा झोपे बाबा काढीच राहते, तर तो लाईट बंद करायचा आणि पुन्हा मी झोपलो तो लाईट सुरू करून द्यायचा, अभ्यास करायचा. तर तुम्हाला त्या वळणीचं पाणी वळणीत जाते ना. मी पण असाच अभ्यास करायचो. त्याने मारलं असेल एकाने की आपला बापाही तसाच अभ्यास कुठे आपल्याला तसं करणं भाग आहे. तर तो सुद्धा त्याच मार्गक्रमण करत गेला आणि CEO होऊन गेला. तो नीती आयोगामध्ये आहे, मोठ्या पोस्टवर आहे. आता काल परवा तो हे झाला पास, काय म्हणते नेट पास झाला. त्यांनी MCOM केलं, LLB पण केलं, CA आहेच आहे. आणि तो आता नेटही झाला. कालच्या त्याचा रिझल्ट लागला काल परवा, नेट पास झाला. कुठेतरी आपल्याला काहीतरी करायचं आहे, सक्षमतेने करायचं आहे, जिद्दीने करायचं आहे. त्याच्या आपल्याला काय म्हणतो आपण, त्याच्यात ते नशाच होऊन गेली पाहिजे आपली. एखादं काम हाती घेतलं की त्याची नशा होऊन गेली पाहिजे आपल्याला. नशा पण समजले ना. आता झोप गेली तुझी, मिटली झोप. हा, नशा पण ठरली काही झोप झाली, त्याला झोपाची नशा नाही आली पाहिजे. हा, तर एखादी गोष्ट जिद्दीने करा, ताकदीने करा, प्रेमाने करा, हिमतीने करा, जिद्दीने करा आणि सातत्याने करा. सातत्य सोडायचं नाही. आणि प्रश्न कोणता विचारा, वाय. कोणी समोर आला एखादा असा किती रंगरूट असू द्या, वाय, तो अर्धा घाबरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दाखव वाय, चांगलं ताकदीने म्हणणार असं नाही म्हणणार का, वाय म्हणून दाखव. हाय म्हणजे सहज असेल तेव्हाच बरं का. तेव्हा मुलींना जास्त गरज आहे
सगळ्या बाबी आपण लक्षात घ्या. चांगले सामाजिक कार्यकर्ते व्हा. दर्पक होऊन चालत नाही. अंधश्रद्धाळू माणूस पुढे जात नाही. विज्ञानाची कास करा. प्रयोगशील राहा. काहीतरी नवीन करा. काहीतरी संशोधन करा. आपल्याला एवढं जेवढं होत असेल तेवढं. कुठेतरी एखादं कमी पैशाचं एखादं उपकरण शेतात आणू शकतो का? नवीन स्प्रे पंप बनवू शकतो का? नवीन टॉर्च आणू शकतो का? आणखी कोणते उपकरण कोणाच्या उपयोगाचं आणू शकतो का? समाजाकरता चांगला त्याचा फायदा होईल. आपलं श्रम वाचेल. पैशाची बचत करणारं काही उपकरण आणू शकता का? या सगळ्या गोष्टीचा आपण चांगला विचार करा. पहा, केव्हा तरी कोणाच्या मनात आलं असेल की आपण पक्षासारखं उडू शकतो. विमानाचा शोध लागला नाही का? कोणचा तरी एक राजा म्हणत होता की काटे लुटते म्हणून आपण असं करू, चांगलं आतरून देऊ, आपल्या राज्यात चांगलं आतरून देऊ. त्याने सांगितलं चांगलं कशाला असाल राज्यभर आपणच चांगल्याच्या वायला घालू ना, चपला घालू ना. चपलाला शोध लागला. कुठेतरी काहीतरी नवीन जिथे काही करता येत असेल ते करण्याचा प्रयत्न करा. संशोधन करण्याचा प्रयत्न करा. आपल्या स्तरावरचं संशोधन करा. निडर व्हा. आणि तुम्ही चांगले सामाजिक कार्यकर्ते नक्कीच व्हाल. कारण तुम्हाला शिकवणारे चांगले सगळे हे उत्कृष्ट अशा प्रकारच्या फॅकल्टीज तुम्हाला लाभलेल्या आहेत. ज्यांच्या ज्ञानाचा भरपूर फायदा घ्या. आणि मोकळे लोक आहेत, फ्रेंडली आहेत. मी त्यांना पाहतो हे सगळे फ्रेंडली आहेत. आमच्या मॅडम भगिनी आमच्या ते पण फ्रेंडली आहेत. या त्यांच्या सद्गुणाचा तुम्ही फायदा तुमच्या फायद्याकरता करून घ्या. तेवढे कमीत कमी आपण मतलबी तरी बना. किंवा मॅडम आम्हाला चांगलं सांगतात म्हणून त्यांच्यापासून काय काय विचारायचं विचारून घ्या. तुम्ही त्यांच्या एक्सपिरियन्सचा ज्ञानाचा तुम्ही फायदा घ्या. आणि चांगले सामाजिक कार्यकर्ते बना. आणि तुम्ही नक्कीच चांगले सामाजिक कार्यकर्ते बनवून मदर टेरेसा समाजकार्य महाविद्यालयाचं पर्यायाने तुम्ही आपल्या फॅकल्टीचं नाव रोशन करण्याचा नक्की करा अशी मी आशा बाळगतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.